15 मार्चची तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा जर तुम्ही किंवा तुमचा मित्र पीसीएम स्टुडंट असेल तर, कारण 12वी बोर्डची एक्झाम संपल्यामुळे तुम्ही थोडा रेस्ट घेण्याचा विचार करत असाल, पण ही एक एक्झाम तुमचा इंजिनिअरिंग फ्युचर बदलू शकते. कसे सांगतो त्यासाठी पीसीएम अशी कमेंट करा. मी तुम्हाला कंप्लीट गाईड डीएम मध्ये सेंड करतो. पण त्या अगोदर लक्षात ठेवा, फक्त एमएसटी सीईटी वर डिपेंडंट राहू नका, कारण लिमिटेड सीट्स आणि खूप जास्त कॉम्पिटिशन असल्यामुळे थोड्याशा मार्कच्या फरकामुळे तुमचं ऍडमिशन हुकू शकतं. त्यामुळे सीईटी वर अडकून न राहता नवीन टेक्नॉलॉजीकडे वळणं गरजेचं आहे, कारण भारत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इनोव्हेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये खूप वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे एआयएमएल, रोबोटिक्स आणि डेटा सायन्स अशा फील्ड मध्ये एनआयटी विद्यार्थ्यांना इंडस्ट्री रेडी बनवतं, कारण इथे वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर, इनोव्हेशन लॅब, स्ट्रॉंग कोडिंग कल्चर आणि हँड्स ऑन प्रोजेक्ट वर लर्निंग दिलं जातं. पण एनआयटी चे स्टुडंट होण्यासाठी तुम्हाला एनएटी ही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल, जी 15 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे 12वीत असणाऱ्या 3 मित्रांना हा व्हिडिओ शेअर करून पीसीएम अशी कमेंट करा. लिंक डीएम आणि बायो मध्ये सुद्धा दिलेली आहे.